हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आम्ही आहे सोनवाडीमध्ये. तर मित्रांनो, आम्ही सोनमध्ये असताना हे बघू शकता तुम्ही. हे ते सगळं ज्याच्या घरी मुक्काम आहे का, त्याच्या घरामध्ये त्याच्या वावरामध्ये आलेलो आहे गाईज मी. आणि हे त्यांचा केळीचा बगीचा गाईज. हे बघू शकता तुम्ही, त्यांच्या केळीचा बगीचा आहे. आणि बाबाचा खूपच मोठा प्रपंच आहे. बाबा सांगा तुमची भेट घालून देतो तुम्ही. हे सगळे मोकार केळं भाई, नाद नाही करायचा. बाबाचा जरा जरा मस्त घर चांगलं आहे, व्यवस्थित आहे, काही विषय नाही, टॉपचा विषय. आणि अशा प्रकारे मस्त केळीचा बगीचा आहे, फुलं आहे, कृष्ण कमळ आहे. हे सगळे मिरच्या गिरच्या या सगळ्या बाबाच्या आहे मित्रांनो. आणि हे इकडं बाबाचे नारळात झाडं, ह्या इकडे मिरच्या. ही नाद नाही करायचा बाबाचा. अरे भक्त पारायण बाबा आहे. हं, असं काहीतरी विषय आहे. नारळावरती हे बघू शकता तुम्ही. हे बघा, दिसले का, हे नारळ गिरळ आहे. आणि बाबाचा जरा बराच मोठा प्रपंच आहे, त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही काहीच. तुम्ही काही गोष्टी समजून घ्या काहीच. गाईज, ह्या बाबाचे इथं मुक्काम आहे आजचा. आपण कोणत्या गावातून आलो परत वापिस? डोमलवाडीहून सोनवाडीला आलेलो आहे मित्रांनो. सकाळी 4 वाजता. आणि ह्या बाबाच्या मळ्यात मुक्काम आहे, म्हणजे संध्याकाळचा मुक्काम आहे यांच्या इथे. बाबा तुमचं नाव काय पूर्ण? हनुमंत सोनवलकर. हा, सोनवलकर. पूर्ण तुमचं नाव? हनुमंत सोनवलकर. हनुमंत सोनवलकर. सोनवडकर यांचा बगीचा भाई तो पाहायला तुम्ही. तर बाबाच्या घरी पंगत आहे भाई आज. आणि बाबाच्या घरी मुक्काम आहे. बाबाचा प्रपंच आहे ना एकदम टॉपचा आहे. म्हणजे असा लेवलमध्ये लगे, म्हणजे खाऊन पिऊन सुखी समाधान नाही. बाबाचा ट्रॅक्टर इकडं तिकडं म्हशी आहे. आणि इकडे काय बैठक आहे बाबा? बैठक आहे, पाठीमाग बांधली. नवीन काम चाललंय. नवीन काम चालू भाई, घरात राहिलं. आणि यांना परत गावात पण घर बांधायचं. त्यांचा मुलगा भेटला तर मला, ते म्हणे आम्हाला गावात पण मोठं काम चालू करायचं म्हणे. हां, मोठं काम करायचं म्हणे. आणि यांच्याकडे म्हणजे आपल्यासारखंच प्रपंच आहे. गाड्या घोड्या टारका टुरका लय मोठा ठाटे यांचं भाई. बाबाला भेटून अति आनंद झाला. पण आमच्या गाड्यावर आलं, त्याच्यामुळे मी आंघोळ नाही केली मित्रांनो. तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. गाड्या लागल्या का आंघोळ भिंगोळ फेस गीस होऊन लगे कडक कपडे घालून लगे मोकार हिंडाला मोकळे. कारण की आपलं काही हरिपाठ येत नाही मित्रांनो. आपण खोटं बोलणारे माणसं नाही, त्याच्यामुळं आपण हरिपाठ घेत नाही. आपण फक्त म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला जीव लयतो, आहे की नाही बाबा? म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला जीव लयला म्हणजे तेच परमात्मा, आहे की नाही बाबा? खरं सांगा. आता हे बाबा मस्त आईस करायला, फोनवर बोलू राहिले घरी लक्ष्मीला त्यांच्या. बाबाचं काय, बाबा कसं काय चालू आहे तुमचं? ते भरलेला फोन बाबा नाही, तर असं काहीतरी विषय बाबा. चला आपण त्यांच्या घरी गेलो, पण तिथं लय छोटे छोटे मुलं दिसली. त्याच्यामुळे आपल्याला तिथं बिस्किटचं पॅकेट एक नेऊन द्यायचं बाई. कारण की असा विषय आहे की नाही. काही गोष्टी समजून घ्यायचा, काही गोष्टी राहत असत्या. त्याच्यामुळं चला आपण त्यांना एक बिस्किटचं पॅकेट आणून देऊ गाडीतून. असं गाव आहे मित्रांनो, कालच्यासारखंच गाव आहे. मस्त कौलाचं त्याचं आहे, पार्किंग वगैरे चांगली आहे इथं. आणि ते तिकडे गाडी उभा आहे आपली, ही बघा, ही गाडी उभा आपली. त्याच्यामुळं तर गाडी पैसे आलो मित्रांनो मी. काहीच काही गोष्टी समजून घ्या जा, आहे की नाही. एक पाकिट घेतलेलं आहे मित्रांनो आपण त्यांच्यासाठी स्पेशल. काही गोष्टी राहत असत्या, पण दिंडीच वाटायचं नाही बाई. इकडं मुलाला वाटायचे, मुलं नाव घेत असते. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घेता यायच्या. चला काय, जो मुलगा आहे. आणि चल ना बाई, चल ना. तर हे मित्र आहे आपला आता नवीन झालेला. इकडे तो नाव काय मला सांग, पूर्ण नीट सांग. असं नीट राहायचं, शाळेत जातो तू. हां, तर पूर्ण नाव सांग. हां, रुद्र आहे का? रुद्रा सरनेम आडनाव. तर भाई आपल्याला रुद्रा भाई भेटला भाई. त्याला म्हणजे आपण एक बिस्किटचं पॅकेट देणार गिफ्ट, आहे की नाही. बिस्किटचं पॅकेट लागत तुला भेटू काय? तर भाई असं काहीतरी विषय. आणि मुलं आपल्याला म्हणजे टॉपची विषय, मुलं म्हणजे मुलं. त्याच्यामुळं कसं राहत असतं, आपल्याला सगळं परमनंट करायचं असतं. काहीच आहे की नाही रुद्रा भाई, आहे की नाही.
तर रुद्राबाई चल चला हां चल दर रुद्राबाई दररोज शाळेत जायचं बरं का सकाळी त्याच्यामुळे देऊ राहिलो मी सगळ्यांना जायचं शाळेत बरं का हां दररोज शाळेत जायचं अभ्यास करायचा नंतर काही चल जरा रुद्राबाईला आपल्याकडून बिस्किटचं बाकी चला. तर मंडळी आम्ही आता बापूच्या आमच्या गाड्या सगळ्या एका ठिकाणी लिहिलेल्या आहे आणि आम्ही आता इकडं एक महादेवाचं मंदिर आहे इकडं इथं बसलेलं आहे एक आणि छोटंसं मंदिर आहे छान मंदिर आहे. आता थोडासा नाश्ता वगैरे केला आम्ही तर चला. तर मंडळी आता आम्ही गाडी इकडं उभा केलेली आहे आणि इथून 5 किलोमीटर अंतरावरती फलटण आहे. तर असा विषय तर मी ना जो रूट जेवढा मी कवर केलेला आहे का येऊ आता ह्या रूटने एकदा एक दिवस परत येणार आहे आपण पण सगळ्या देवाचं पायथ्याशी जाऊन दर्शन घेणार आहे. आता कसं आहे मी तिकडे गेलो होतो तिकडं पण दर्शन होत नाही गाडी घेऊन गेलो होतो मी तिकडे पण दर्शन होत नाही आहे म्हणजे मुश्किलमध्ये जाऊन देत नाही आहे फक्त चोरून दर्शन चालू म्हणजे गर्दीतून घुसून घासून दर्शन चालू मित्रांनो. त्याच्यामुळं मी परत आलो आणि आम्ही आता एका झाडाखाली बसलेलो आहे त्याच्यामुळं काही विषय नाही. तिकडं असे आंघोळीची सोय बघा कशी केलेली आहे आंघोळीची सोय आणि इकडे एक वारकरी त्यांना विचारू आपण कुठले काय आहेत. तर मंडळी आपल्याला तुम्ही पुरे अपडेट देतो बाई मी तुम्हाला असं काही विषय नाही आहे पण काय होऊ लागलं गर्दी लई वाढ राहिली तिकडून त्याच्यामुळं ना मग तिकडे गाड्या बंद करून टाकू डायरेक्ट पुढे जाऊन मग त्याच्यामुळं कसं आहे काही रिस्क घ्यायला लागत असते काही मग. तर चलो बाई बाई दमून खमून झोपलेले बाई काय दैन चालले कुठले पाहुणे जय हरी कुठले सिंधन भिंदनचे पाहुणे भाई आपले घरचे पाहुणे मित्रांनो. दमले काय मग आणि ते भाऊसाहेब कोल्डे ते येईल ना भाऊसाहेब कोल्डे. तर मंडळी मी इथं आता बसलेलो हॉटेलला मामाच्या आमच्या दिंडीवर मागून कोणतं गाव आहे वनदेव शिरी इथून पुढं आपले 7 किलोमीटर दिंडी थांबलेले सगळे दरविषयी लय गर्दी पण यंदा. चला तर मंडळी हे आम्ही आज फलटणमध्ये आहे आपल्या दिंडीचा मुक्काम. तर हे बाबा हरिबाबा आणि नाव सांगा आपापले कोणचे शेषराव पूर्ण नाव सांगा शेषराव सूर्यभान वाघिरे आणि बाबा तुम्ही हा हरिभाऊ चव्हाण परदरी. हरिभाऊ पूर्ण वडिलाच नाव काय तुमच्या हरिभाऊ धाऊजी चव्हाण भाई परदरी आणि बाबा तुम्ही नवनाथ उत्तम शिंदे कुठले तुम्ही शिंदन बिंदनचे यांना कोणी ओळखीत असतात संभाजीनगर मध्ये तर भाई अवश्य यांना हे दिंडीमध्ये अतिशय छान प्रवास करत आहे त्यांना सांगा आम्ही एकदम अतिउत्तम ठणठणीत आहे म्हणा सांगा त्यांना पब्लिकला खाऊन पिऊन मजेत आहे. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका हा अजिबात लगे काही टेन्शन घेऊ नका म्हणा एकदम ओके म्हणा ओके मध्ये म्हणा आणि हे लिपणीचं पोरगं लय चांगलं म्हणा हा त्यांना सांगा द्याल तुम्ही हा. तर भाई पहा तुम्ही असा प्रसिद्ध आहे भाई आपल्याला दिंडीमध्ये तुम्ही विचार करा गाईज. तर भाई हे असे म्हातारे भाई काय करता भाई जीव लावा लागत म्हाताऱ्या कोतारा. आता चहा घे घेतली तिथून मस्त हॉटेलमधून त्या चहा बसतो आम्ही चहा घे घेतले भाई एका गाडीत येले भाई पहा वय किती तुमचं बरं खरं सांगा 74 या बाबाचं हे मात्र 90च्या पुढे तरी बी आलं दिंडीमध्ये 87 पहा भाई आदर घ्या या म्हाताऱ्या कोण दररोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ करते मित्रांनो दररोज भेट आहे आमची पण मला ती गाडी चाल लागते म्हणून यांची भेट होत नाही
सांगा घरच्या लोकांना काय सांगसान तुम्ही? सांगा बाबा तुमच्या मनातलं इच्छा सांगा पटकन. आम्ही माझ्या जेमाई जोडतो आम्हाला कधी बी घेऊन पुढं आला अडचणीची घेऊन येतो. हा हा असं जीव लावा. लिपणीचा माणूस पण कसं आहे बाबा तुम्ही पोराला काय सांगसान? सुखी संसार पोराला काय सांगसान घरच्याला? हा कसा चालू आहे परमात्मा? हा अतिशय उत्तम. हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही आता चाललो आमच्या दिंडीकडे. आता म्हातारे हो येऊ का? हा जरा काळजी घ्या स्वतःची. गोळ्या घ्या जरा टेमर घ्या. हा बर का? हा घरचं काही टेन्शन घ्यायचं नाही. हा घरचं टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. खाऊन पिऊन मजा येते ना. 2 टाइम भेटत ना. बर का? काही टेन्शन घ्यायचं नाही. आवाज खायचं मस्त पद्धतशीर मध्ये राहायचं ठणठणीत राहायचं. तर चला मित्रांनो येऊ का? मित्रांनो त्या बाबाकडे थांबलो. मग आपले सगळे कपडे भिजले. हे बाकी ती ड्रेस आपली एक खट्टी धुवून काढे बो. आज तुम्हाला असं दिंडीत स्वतः कपडे धुवायला लागते. खायचं बी आपली सोय करावं लागते. तवा जाऊन प्रमाण करतो कशी कमीत कमी दही ड्रेस धुतले मी आता लोक ऐकणे मामा. तर मंडळी हे तर गाडी उभा आहे आपली. तर चला आम्ही ते पार्सल आणलं तिथल्या मुलाला. ते पार्सल द्यायचं आहे. गाईज आता एक गाडी आलेली आहे आणि लगेच दाना कसं वाटतंय पिंटू काका तुम्हाला दिंडीचा आनंद? गाडी आली मग 25 वागायला ऐकत आम्ही फक्त परिशानी कसं वाटलं अर्जुन तुला? छान वाटलं दादा. या मग बसा हरी भक्त पारायण घ्या. हरिपाठ आता लगेच देवाला सांगा. आवरी पिंटू. तर भाई हे सगळे भाई भक्त आराम करीत आहे. आणि आता हे पहा आमचे माळकरी महाराज हरिभक्त पारायण काकडे महाराज भात खाऊ राहिले भात. आणि हे परदरीचे महाराज हे झोपलेले आता सकाळपासून. आणि आता काय आणखीन काही लागत असलं तर सांगा. काही घ्या कॉफी वगैरे काही कोशिंबीर वगैरे सांगा. हा तर असं काहीतरी इथं मारुती मंदिरात इष्ट आहे. आणि नाना मस्त बसले आता दमून खमून आले. बाळू भाऊ बाळ सगळे बाबासाहेब भाऊ. तर बाबा पण आलेले आहे. बाबा कशी आहे तब्येत? बिलकुल अगदी छान 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 छान. हा तर गाईज आम्ही थोडंसं रात्री मी दुसरीकडे पंक्तीला घेतो होतो. त्या महाराजांना खूपच आग्रह केला होता तुम्ही थांबा त्याच्यामुळे मी दुसरीकडे गेलो होतो गाईज जेवायला. तर चला आता कपडे गिपडे धुतले आम्ही. तुम्हाला वाळू घातले ते बी दाखिले मी. बाबांना बी धुतले कपडे. चला मित्रांनो स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे. आणि आता मी कढई पाहायला चाललो बाई. अर्जुन भैया वर जाय बरं. कढई घे बरं. अर्जुन भैया कढई कुठे कढई जाता तेवढी कढई द्या राव. तर गाईच तुम्ही विष्णू काका तुम्ही लसूण निसरू राहिले. कसं वाटतंय तुम्हाला? मला फार आनंद वाटतो. हा आजचा मेनू काय आहे? आज शिरा आहे, हा बट्टी आहे, हा जिलेबी आहे. हा पिंटू आयटम पाहिले नाही. हा पिंटू काका तुम्हाला कसं वाटतंय स्वयंपाक करून? शिरा पण छान आहे. हा डाळ बट्टी आहे. हा आज नवीन मिस्त्री आहे. मिस्टरच नाव काय? गोपीनाथ भालेकर. गोपीनाथ भालेकर यांनी आज स्वयंपाकाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे गाईज. भालेकर बदलेले आज. हा आज खाना पलट केला. आज गोपीनाथ भालेकर आहे. आणि खूप दोन्ही भाऊ आचेरी त्याचीच भाऊ आहे इलानी. बरोबर. आणि आज आश्चर्याला काही पाहायचं काम नाही आपल्याला. मोठे असले का आणि लहाने असले का एकच कारखाना आहे ते. तर गाईज हे छोटे बालक बघा आज स्वयंपाकाचा आनंद घेणार आहे. तर निसा डाळबाटी आज बनणार आहे. आज डाळी बाटी जिजाच्या हाताना आणि ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे,
नमक टाकलेलं आहे इकडे वरणासाठी चीज आहे, गुळ आहे, परत त्याच्यासाठी शीतळ मस्त साजूक तुपातला शिरा आहे, साजूक तुपातला शिरा, मस्त काली मिर्च राईस आहे, राईस आहे आणि असे नांदर कवड्या कच आणि हिरव्या गार मिरच्या वरणासाठी लसण आहे, अद्रक आहे, असं झणझणीत आणि असं छान. तर चला गाईज आता कालून घेतो आम्ही याला. छान चालू आहे इस्नो काका तुझं. 2 शब्द सांगा तुम्ही पब्लिकला, काय सांगता दाळबट्टी बद्दल. चालू आहे डाळबट्टी एक महिना चालू आहे. जिजा कसं वाटतंय तुम्हाला स्वयंपाक बनवून? जिजा कसं वाटतंय तुम्हाला स्वयंपाक बनवून? तुम्ही दाळबट्टीचं पीठ छान वाटतं. हां तर गाईज जिजाना अशा प्रकारे गोल 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 गट्टू बनत आहे जिजा मस्त पद्धतशीरमध्ये. आणि इकडे खायलाच खूपच साथ देत आहे आणि इसनो कापा पण खूपच साथ देत आहे. शेषराव कोंडके इकडे अद्रक लसूणची पेस्टची तयारी चालू आहे त्याची बिचाऱ्याची. आणि इकडे वरणासाठी आदन टाकलेलं आहे आपल्या हे सगळं सामान. आणि भाई यो बा कसा पोर आला भाई डायरेक्ट डुगु 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 डुगु. तुम्हाला सगळं सांगितलं त्या बाबाच्या घरी मुक्काम आहे आपला आजचा. बाबा तुमच्या गावात ना काय हो? सोनडी. सोनडीमध्ये मुक्काम आहे आजचा. पैठणच्या पुढे आहे थोडीशी, काही अडचण नाही आहे. आज बाबाच्या घरी जेवण आहे, आज भांडरा. तर गाईज ह्या बाबाच्या नाती आहे आणि याला असं हसू येतं आहे, पण आता काय करणार आहे. पण आपला गाव गाडा आहे, समजून घ्यायला लागत असतं काही गोष्टी. तुम्ही शाळेत जाता का? पण कितीला आहे? कितीला आहे? पण आहे म्हणजे विद्यालयामध्ये आहे का इंग्लिश स्कूलला आहे? विद्यालयामध्ये की इंग्लिश स्कूलला आहे? इंग्लिश स्कूल. विद्यालयामध्ये जायचं असं तुम्ही पोलीस भरती वगैरे केली असते ना तुम्ही, काही नाही विषय. आणि अशा प्रकारे चालू आहे आमचं कैलास. आणि जिजा हो जिजा कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही गट्टू बनतंय मस्त गोल गोल छान गोल गोल बाहेर टॉपचा विषय स्वयंपाकाला आजचा. गाईज आम्ही अशा प्रकारे गट्टू बनवून राहिलो आणि हे मामा साथ देऊ राहिली. इकडे जिजा बी साथ देऊ राहिले. जिजा तर फुल मोसममध्ये आहे. आणि इकडे कैलासचा काही विषय नाही. कैलास हुंडा मिळून राहिला, आम्ही गट्टू करू राहिलो. तर चला गट्टू बनवून घेऊ आम्ही आता. तर गाईज आम्ही स्वयंपाक बनिता असा पाऊस चालू झाला भाई. दन 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 दन. तुम्हाला दाखवेल मी थांबा भाई. तुम्ही म्हणता काय पाऊस आहे, डायरेक्ट टॉपचा विषय भाई. ही स्वयंपाक बने संध्याकाळचा टेम आहे भाई. अशा प्रकारे नियोजन चालू आहे आजचं. आणि जसं आजचं नियोजन आहे भाई, मग विषय टॉपचं आहे की नाही रे खायला. तर चला भाई आम्ही आता बघू. मालक टॉपचा विषय आजचे हात आमच्या पोटात यांचे हात. तर चला. आणि इकडं इस्नो काकन ते बसलेले आहे आणि ते फोनवरती बोलत आहे. हे आजचे अन्नदाता बाबा, हे भाविक भक्त आनंद घेत आहे. संजू आबा हे जय हरी पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर चला आम्ही केळीचा बगीचा पाहून येतो गाईज. मित्रांनो जिजा सांगणार आहे झाले की नाही झाल्या बट्ट्या. जिजा झाले की नाही? किती टाइम बाकी आहे? की 10 मिनिटात रेडी होणार आहे. आणि कापाला लगेच तयार चालू आहे आणि नंतर तेलामध्ये तळून घेणे आहे की नाही? काय सांगणार आहे? गाईज विषय असा आहे, आम्ही आता सगळे कामं धंदे आवरून बट्ट्या गिट्ट्या कापून वरण गिरण ते शिजून साजून आणि हे लसूण गिसून निसून यांनी घरी कधी कांदे कापिले नाही तरी इथं कांदे कापिले मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आणि असं सगळं करून आता बट्ट्या तळीत आहे. तिकडे मी तुम्हाला दाखवतो बट्ट्या तळीताना. चला. तिकडून आलो इकडे जार भरायला पाठीला भाई. तिने मला मी म्हणलं जाऊ द्या आता कसंही सहकार्य करा, त्याच्यामुळे मी जार भरायला आलो भाई. आता एवढी जार भरून नेऊन ठेवतो भाई तिथं. गाईज असा विषय पाणी गेली जार नेऊन भरून ठेवला मी. आबा आम्ही चाललो हे केळीचा बगीचा पाहायला. आणि ते बाबाचं लय भरलं लय टॉपचा बाबा भाई. देऊ 2-3 नातू वाटतं त्याला. पण केळी अशी खतरनाक आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू नाही शकत मी. अतिशय उत्तम शेवाय माणसं पुढे झाले भाई. चला गाईज असा विषय. आणि केळी बघू शकता इकडे मिरच्या आहे
आणि इकडं असं हिरवंगार वातावरण कसं वाटतंय आबा तुम्हाला? छान छान. तर मला पण खूप छान वाटतंय गाईज. पण आता काय आहे तिकडं स्वयंपाक होऊ लागला ना, तिकडं जास्त माणसं थांबून देत नाही. तेल अंगावरती उडतं ना, तिकडं तेल अंगावरती उडतं ना, त्याच्यामुळं माणसं थांबून देत नाही गाईज. चला गाईज, आम्ही आलोय फलटणमध्ये डबल. आम्ही मोटरसायकलवर आलो, तिथून चौकातून आम्ही रिक्षानं आलो गाईज. आणि इकडं आम्हाला जायचं आहे दर्शनाला. आता बघू, दर्शन झालं तर ठीक आहे. आणि भावी भक्त खूपच क्रेज आहे बाई, नाही का? चला आता मामा आम्ही तिकडं चाललो मंदिराकडं. आणि इकडं प्रसादाचा लाभ चालू आहे फलटणमध्ये. अशा प्रकारे भाविक भक्त मस्त लाभ घेते प्रसादाचा. ही आहे फलटण नगर परिषद. आणि बघू शकता तुम्ही केवढी इमारत ही, म्हणजे आणि अग्निशामक दल पण आहे खाली. आणि अशा प्रकारे बिल्डिंग आहे. आपल्याला इकडं पुढं जायचं आहे मित्रांनो. दिंड्याचा क्रेज. बिल्डिंग काय झाला? तर चला माऊली. मंदिर क्वालिटीचं बघा. मित्रांनो, आम्ही फलटणमध्ये मंदिर पहा किती भारी आहे. एकदम क्वालिटी मंदिर आहे भाई. मला माहीत नाही पण कशाचं आहे. आणि एकदम अतिशय उत्तम आहे. गाव एकदम ओके. आणि मंदिर बघा तुम्ही. पांडुरंगा डोही भरली चंद्रभागा. तर भाई या मंदिरात जायला परस भाई. कसलं मंदिर आहे मला नाही माहिती. बघा श्रीमंत बारामतीमध्ये येतं भाई ते फलटण. असे माऊली 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 माऊली. पांडुरंगा डोही भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला अलीकडे घे श्रीरंगा.
डोही भरली चंद्रभागा. कसं आहे मंदिर क्वालिटी. तर गाईज विषय आणि अतिशय उत्तम प्रसिद्ध आहे. आम्ही आता चाललो आहे गाडीकडे दर्शन वगैरे करून. तर भाई बरं झालं दर्शन झालं भाई इथं लवकर फलटणमध्ये. तो लय दैन झाली असती. मामा आम्ही एकदम मध्ये विषय टॉपचा आहे. टॉपचा राहणार असे घर आहे. काय सांगून फायदा आहे. दमू राहिलो आम्ही पै हिंड लागलो. रिक्षानं हिंडरा लागलो. आणि मामाशी दैन आमच्या बरोबर. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कसं आहे अजित पवारचं गणित. तर मित्रांनो आम्ही आता दर्शन बिर्शन करून आलो तिकडे. तिथं फोन चालत नाही भाई मध्ये, त्याच्यामुळे फोन नाही घेऊन आला आम्ही मध्ये. आणि आता बाबा आम्ही सगळे चाललो. काका आहे आमच्या सोबत. आता प्रसिद्धात गेलतोय. आता आम्ही चाललो आता रिक्षाला मस्त आमच्या ठिकाणीवरती रावटीकडे. तर चला. वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही पांडुरंगारी. पांडुरंगा रे कर्ण खरा रे, पांडुरंगा रे कर्ण खरा रे. तुझ्या मायेची पंढरी होऊ दे देवा. इथल इथल जय हरी इथल इथल. हा हो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. कोणी वडापाव वाटीत, कोणी चहा वाटीत, कोणी बिस्किट वाटीत. कसा आहे विषय बिस्किटाचा चहाचा. हरी मुके माना हरपले भावे बिना भक्ती, भक्ती बिना भक्ती, अवघाची संसार तेरेच्या पारी. तर मित्रांनो हे बाबाचे डबल आलो मी या बाबाकडे. बाबा हे कोण आहे, तुमचे मित्र आहे का? हे कुडल्ले. कोणचं गाव बाबा, तुमचं नाव काय? कोणचं नाव काय? मी लिपणीचा आहे बाबा. मी सांगितलं त्यांना सगळी माझी डिटेल. हा खंडागळे मी. तुमचं नाव काय? अरे नाव अशी काय नाव सांगा ना बाबा. नाव सांगा तुम्ही. हा वडिलाचं नाव हरिश्चंद्र नाथा शिंदे. शिंदन बिंदन या बाबाचे मित्र. बाबा त्यो काय त्यो बसेल तिकडं, त्यो काय तिकडं. तर मित्रांनो आम्ही आता फलटणचा आनंद घेत आहे. बघू शकता फलटण केवढं गाव आहे. आणि हे असे इकडे पालखीची रावठी वगैरे लावलेली आहे. ही आपली गाडी लागलेली आहे. आणि अशा प्रकारे दिंडीचा स्वाद घेतो मित्रांनो मी. अलीकड ये मला पलीकड घे श्रीरंगा, डोही भरली चंद्रभागा. कसं आहे वातावरण, झाकाझक 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 झाकाझक. तर गाईज खूपच आनंद होत आहे मला. मित्रांनो दर्शन गिर्शन करून आम्ही आलो आता तिकडून. आणि जिजा इकडे मस्त बट्टी तळत आहे. बट्टी डाळबट्टी. काय सांगसान जिजा तुम्ही डाळबट्टी बद्दल? अतिशय शिरा पण तयार झालेला आहे आता गाईज. आणि इकडे हे भात पण तयार झाला तिकडे बघण्यामध्ये. आणि अतिशय छान स्वयंपाक करते जिजा. इकडं वरण तयार आहे बघण्यामध्ये. आणि मस्त चालू आहे आता. सगळे वारकरी हरिपाठ, सगळे वारकरी हरिपाठाला जाणार आहे तिकडे आता.
सकाळ सकाळी काकडा पण घेते ते. कशी क्वालिटी? अतिशय छान बट्ट्या होत आहे खूप छान. बापू. गंगा बाबा अतिशय छान गप्पा होत आहे बट्ट्या. हा मस्त बेत द्यायचा बापू. नारायण शास्त्री मडीचे महाराज यांची पण दिंडी निघते काहीच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय तिकडे रुद्रा महाराज बसलेले आहे भाई भक्त. तर चला होत आहे कार्यक्रम. तर मित्रांनो माझ्याकडे स्पेशल पाण्याचं जारचं दिलेलं आहे जिजानंदेने. त्याच्यामुळे मी चला हे घे जार घे नाऱ्या लय नका गप्पा आणू आता भैया. ऐक नाही झोपीतून उठून आला भाई ना. आता असं झालं तर झालं. लोणचं नका भाऊ. जे खाईन लोणचं होय ते खाईन लोणचं ते होईल लोणचं. आणतो गाईच. चला आता. हा माझ्याकडे पाण्याचा सोपलेला आहे गाईच. त्याच्यामुळे आता काही विषय नाही आहे. आणि पाणी घेणे आणतो मित्रांनो मी. बट्ट्या हो राहिल्या खायला. आणि इकडं आनंदी बसलेली. कसा वाटला नाना परवा आजचा दिंडीच? कसा वाटला? हा कसा वाटला महाराज? छान गेला ना परवा आजचा. तर गाईज हे आता दमन खमून आणलं. हे पाणी गिनी आणतो आता. त्यांना बट्ट्या गिट्ट्या खाऊ घालतो आता. तर चला. तर गाईज गाऊन द्या आपण म्हणते माझ्या मुलाला व्हिडिओ टाका तुम्ही. आता तुम्ही सांगा मी पुढे येऊन काय करू राहिलो. तुम्ही सांगा बरं. तुम्ही सगळं तुमच्या मुलाला लिंक टाकून दिली मी. तुम्ही सांगा फोन करून. तुम्ही यूट्यूबला बघितलं का म्हणा विचार बरं. युट्यूबला हां त्यांना सगळे लिंक हो सगळं टाकून दिलं. लिंक वगैरे सगळे चेक केले त्यांना. गाईज मी पाणी घेतो गाईज. युट्यूब हां परत आलो मी पाणी घ्यायला. इथं 3दा चक्कर झाली मी आज सगळं पाण्यात आणण्यात. चाफ्याची जिथं नाही तिथं नाव निघतं भाई. ज्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलं तर पहिलं आमच्या चाफेचं नाव निघतं. काय म्हणते भाई लय जुना वारकरी भाई. वारी चुकून देत नाही म्हणे भाई. मला लय अभिमान वाटला भाई माझा चाफे क्लासमेट असल्यामुळे. भाई चाफेचं नाव निघतंय. ते बाकीचं जाऊ द्या काही असन पण 100% इकडचे लोक नाव घेते. प्रत्येक ठिकाणी मुक्कामाला गेलं म्हणजे चाफेचं पहिलं नाव घेते भाई. वारी चुकायची नाही. समजून घ्या काहीतरी विषय. तर मित्रांनो थोड्याच्या वेळात पंगत बसणार आहे. आणि खूपच प्रतिसाद मिळत आहे आम्हाला इकडं पंक्तीला बट्ट्याला. आणि आम्ही बसलेला आहे. मोहन महाराज काय त्यांचं काही विशेष नाही भाई. या महाराज इकडं काही सांगा आजचे अपडेट. आजचा प्रवास कसं गाईज मला थोडंसं 2 दिवसांनी काय करता गाईज थोडंसं फार समजून घ्या काही गोष्टी तुम्ही. तर चला मंडळी पंगत बसणारी. कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे हरे. दम मारा दम. सगळ्याचे जेवण वगैरे झालेलं आहे आता. आणि त्या पत्रवाळ्या गोणीत टाकू आहे सगळं आता. हां पाणी द्या. माळ करेल पाणी दे रे. हां हां द्या 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 पाणी द्या. ओ मोठे काय लागत? गिलास संपले सगळे आता. तर काही सगळे जेवण झालेले आहे आता. आमचे जेवण बाकी. आता बघू काय आहे काय विषय काय नाही. पाहू कसा आहे मेनू काय. आता मी काही खाल्ला नाही टेस्टही केला नाही गाईज. बघू. तर गाईज मी डाळबट्टी चुरून घेतली. पाहुणे बी चूर राहिले. आणि आता आणि येस नका का माग वाढ राहिले. आणि आता शेवटची पंगत आहे. पाहुणे मंडळी जेवायला बसले. बाबा बी आले जेवायला. बट्ट्या आणा इकडं बापू ए बट्ट्या ना एक पत्र वेळ ना तर गाईज चुरून घेतलेलं आहे ना.
बट्ट्या खायला बट्ट्या बट्ट्या बसा बसा माऊली बसा बसा बसा. तर ह्या माऊलीची ते आज हो बापा बाबा हे बा असं सुरू झालं. टेस्ट कसं काय सांगतो मी तुम्हाला आता. क्वालिटी क्वांटिटी सगळं हातानच बनित आहे आम्ही आता. कसं काय बरं खरं सांग. चिंच विंच टाकून मस्त एकदम ओके. आमच्या भागात नसतं यांच्या भागात नाही आहे ते सांग. खरंच एक एक नंबर क्वालिटी होईल त्यांना वाटली. आम्ही दररोज कधी जाऊ मनात आलं तेव्हा खातो घरी. आम्ही पहिल्यांदाच खाल्लो. आता बघा आता शिकायची बनवतो कसं आहे अर्जुन भैया. छान एक बट्ट्या टाके भऱ्याचा काही विषय नाही आहे. भऱ्या खूप दमलेला आहे पाखत वाजू वाजू. सकाळपासून तो चालत चालत बा कस काय बट्टे आमच्याकडे. क्वालिटी कस काय नादर आहे का. नादर आहे नादर आहे. शेवटची पंगत बाकी आहे जेवाची. आणि हे आता बसलेले हे जेवायला काहीच दमन जेवा लागत आहे का. कस काय आयटम डाळबट्टी कस बंटी नाही डाळबट्टी 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 ओके ना. जर कमी कमी खा फुगन पोटात त्या. ओ भाई लय भारी झालं भाई तुमचं जेवण. झूम करा पाहिला कशी बट्टी बट्टी कसा आहे हा जरा कमी दमाना हिशोबाना थंडा पण घ्या. कशी आहे हा. क्वालिटी आहे ना संभाजीनगरची आहे का. छान आहे ना. ओके हे आता सगळ्याचं जेवण वगैरे झालं. आता हे गावकरी लोक राहिलेले जेवायचे थोडे आणि त्यांचं पण जेवण चालू आहे भाई. बघू शकता त्यांचं जेवण चालू आहे. आणि भाई बघतो खपूस गाडीत मस्त झोपलेले भाई सगळे शांत मंडळी. कशा झोपल्या मंडळी. आता खाल्लं पिल्लं मस्त पद्धतशीरमध्ये आराम गिराम करते मंडळी भाविक भक्त. आणि अतिशय उत्तम परिसर कशा चापे छान जेवण झालं ना. जेवण छान झालं का जना भाऊ. भरत दादा तुझं जेवण छान झालं का. तुझे बळी दादा पाहुणे छान 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 छान. हो माझं झालं तुमचं छान 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 छान. कसं झालं जेवण. अतिशय उत्तम सकाळच्या पेक्षा एकदम ओके. थँक्यू थँक्यू. गुड नाईट. देवा कसं वाटतंय तुम्हाला बट्टी खाऊन. हो तुम्ही फक्त टेमावरतीच इना घेता हातात गाईच. पिंटू काका कसे वाटते तुला बट्टी खाऊन. तू आता झोपायच्या तयारीमध्ये पिंटू काका. छान बट्टी लागली. अहो चला की गाडीला काय कुठं लागलं. गाडीला अडचणच नाही आहे. आता महिनाभर तुम्ही जितके तर जोपर्यंत तुम्ही पंढरपूरहून घरी जात नाही तोपर्यंत तुम्हाला फुकट गाडी आपली दवाखान्यात न्यायला टेन्शन घ्यायचं नाही. हां आपण काही म्हणत नाही तुम्हाला असं तसं भाई. आपण म्हाताऱ्या क्वाताऱ्याला लगे विषयच नाही लगे तुम्हाला लगे डायरेक्ट ॲडमिट. तुम्ही म्हणले डबल आपल्याला हे करायचं आहे तसं बाटल्या हा. तर गाईज पिंटू काकाला विचारत राहिलं पिंटू काका कसा झाला स्वयंपाक आजचा. मुलांना आणि एक आमचे चॅनलवाले काल दादा MS-20 वाले आमच्या स्वयंपाकात सामील होऊन खूप काम केलं. त्याच्यामुळे त्याचा धन्यवाद करतो. आभारी आहे. आणि खूप छान स्वयंपाक झाला. बट्टी शिरा वरण आणि भात आणि लिंबू कांदा पण वरून डिस्कॉनमध्ये. खूप छान 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 स्वयंपाक झाला. खूप आवडला. छान छान स्वयंपाक झालेला आहे. आणि पिंटू काकांना लसूण नेशिला अद्रक नेशिली आणि ते मिरच्या नेशिल्या भाई. आणि यांनी बट्ट्या वगैरे कापिल्या भाई. यांचा पण खूपच प्रसिद्ध आज बिटला भाई यंदा बट्टीला. पाणी आणून दिल्याबद्दल धन्यवाद. ते काही विषय नाही भैया. हे संप्रदाय त्याचा आहे काका समजून घ्यायच्या गोष्टी. तर काही विषय नाही गाईच चालू राहत असं धन्यवाद. आणि हे छान छान करून झोपलेले आहे गाईच. आणि चला मोठे पाटील भेटले भाई मला 2-4 दिवसाच्या बादम्यात. टंग 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 टंग. कशी चालू आहे दिंडी. एकदम ठीक ठीक चालू आहे ना एकदम कडक मध्ये चालू का.
आणि कोंबडी असे कडकड कडकड पळते बाबा. आणि विषय टॉपचा आहे बाई. आणि त्याने आज टोपी घातलेली नाही त्याच्यामुळे आज टोपी आहे ना हा टोपी हाय 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 हरिभक्त हरी नाही नाही हरिभक्त पारायण टोपी घाला ना एकदा. तर हरिभक्त पारायण आणि टोपी घालवायला ते तुम्ही बघा तुम्ही त्यांचा ठाटच ना निराळा आहे डायरेक्ट. म्हणजे विषय टॉपचा भाई. अरे भाई टंग 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 टोपी घातली ना भाई डायरेक्ट. हा ना तुम्ही आता आता आमचे मोठे पाटील छान दिसत आहे. हा छान दिसत आहे छान. आणि जेवण कसं झालं बरं ते एकदम जेवण खास एकदम क्वालिटी. एकदम क्वालिटी हा कसं क्वालिटी कांदा लिंबू वरण बट्टी शिरा भात म्हणजे पहिली बार जेवण असं. पहिली बार जेवलो हा नाद नाही करायचा भाई जेवणाचा भाई. हे शहाण्णव कोळी पाटील आहे भाई मोठे पाटील आमच्या गावचे सगळ्यात. तर यांना बघा दिंडीमध्ये त्याला सपोर्ट करा. भांडा भाऊचं घरी लक्ष्मीला बोलणं चालू आहे. आणि भांडा भाऊ खूपच आनंद घेते जरा लक्ष्मीचा. आणि इकडं इकडं इकडे पठाडे बाबा मस्त जेवण खाऊन झोपले भाई डायरेक्ट. जरा चेहरा काय सांगसान आजच्या बट्ट्याचा कार्यक्रम कसा काय राहिला. पण छान राहिला हा एकदम कडक राहिला ना. तर भाई विषय टॉपचा होता भाई बट्ट्या खाल्ल्या भाई सगळ्यांना आता. हा तर भाई सगळे भांडे वगैरे धुवून धावून आमचे बाप्पू आम्ही सगळे मंडळी लगेच जिकडं तिकडं करून डाळबट्ट्या खाऊन उरून आरून शिरा गिरा सगळं लगे रेडी केलेलं आहे. आणि उद्या सकाळी आमची रावटी निघणार आहे शिखर शिंगणापूरला आहे ना रे बाप्पू पुऱ्या प्रवासाला. तर जिजा पण आता तेल द्या जिजाना खूप छान खाऊन पिऊन मस्ती एवढा. कसं वाटतंय शेसा तुला. खूप छान मला आज काम केल्यामुळे खूप छान वाटलं आनंद वाटला. इथून मागं पण केला आम्ही आंबोली. परमात्मा करतो शेषाचे कधी पाय घासत नाही. दरवर्षी कारवारी करतो पाय घासणार नाही फोडं येणार नाही. आम्ही दर्शी जाऊन गेलो काम करते काम करते टीव करते खरं बोललं म्हणजे सख्या महिला राग येतो. हे कधी त्याला छान आहे छान आहे आपली माझी दिंडी कधी त्याला छान आहे एकल्याची. गाव जेले हनुमान बाहेर आणि आपले पाहुणे तो केले चांगले पाहुणे परत परदरीचे पाहुणे म्हणूनच खरं आहे मग. नाही तर मी ना इतक्या टायमात तर होईल बरोबर घरी लागी ते असे. अरे बाबा काय हरिपाठ रातचा तुम्ही पहा आपल्या चॅनलला जाऊ मित्रांनो. गाडी दादा सगळे आराम करून मस्त झोपलेले आहे. आणि आता मला पण झोपायचं आहे. पण एकदा म्हणलं जा यांची भेट घालून द्या एकदा म्हणलं आम्ही उधून आहे की नाही. आता इथं मुक्कामी कोणचं काय जिजा हे जिजा आता कपडे गिपडे काढून मस्त जिजाचा कुस्तीची तयारी चालू त्यांची आता. तर गाडी आता त्याने आजचा स्वयंपाक पुरा बरीला भाई विषय टॉपचा आहे. देवा तब्येत छान आहे का. बरी सध्या सगळे झोपले आता. मी लगेच जेवलो खावलं भाई. आता आम्ही एकदम ओके मध्ये हाणलं लगे. भरत दादा झोपलेला लगे आता सगळेच काढून घ्या. हा देवा गिवा हे सगळे भाविक भक्त झोपले. आराम गिराम करून लगे पद्धतशीरमध्ये झोपून वाटीला येतो गाईज मी आता. आणि मी बी झोपतो. तर मित्रांनो आम्ही आहे आज सोनवाडीमध्ये मुक्काम आहे आमचा आज संध्याकाळी. आम्ही आता जेवण करून सगळ्याला झोपू घालून मी आता गाडीमध्ये झोपलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि मस्त पद्धतशीरमध्ये मस्त बेड तयार केलेला आहे मी. पाठीमागे जार भरून ठेवलेलं आहे पाणी कधी ज्याला लागतं. तर काही या सोनवाडीमध्ये मुक्काम आहे आमचा. आणि त्याला स्वयंपाक पण एकदम क्वालिटी होता बाई. त्या माणसाचं धन्यवाद. त्या माणसानं पंगत दिल्याबद्दल त्याचं अभिनंदन. कारण की असं पंगत देणं बी काही चांगलं नाही. अन्नदान करणं सोपं आहे बाई. अन्नदान करा मित्रांनो. तर गाईज ह्या सोनवाडीमध्ये आमचा ब्लॉग संपितो. भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. उद्याच्याला कुठं मुक्काम आहे काय तुम्हाला उद्याची डिटेल देतो. तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.